कोणतं गाणं टाकायचं याला? रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे आणि व्हिडिओ कोणत्या सॉंगवरती होणार आहे ते तुम्हाला समोर आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये समजणारच आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. त्याचबरोबर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणतं गाणं टाकायचं याला? एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मित्रांनो, आजच्या पण तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलाच असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे आणि व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. तर आता सिंपल काय करायचं आपल्याला, आजचा व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच आहे कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. आता काय करायचं सांगतो मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला VPN कनेक्ट करायचं. तर मी पॉक्स VPN यूज करत आहे. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं पण VPN यूज करू शकता. प्ले स्टोअरवरती खूप VPN अवेलेबल आहेत. तर सिंपल काय करायचं, मी पॉक्स VPN यूज करतो, तर VPN मी कनेक्ट करून घेतो. तर मित्रांनो, माझं जे VPN आहे तुम्ही ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलेलं आहे. तर आता सिंपल काय करायचं, आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायची आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन मिळणार कुठं, तर कॅपकट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. एकदम फ्री आणि लेटेस्ट न्यू अपडेट व्हर्जन आहे. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळणार आहे. आता सिंपल काय करायचं, आपल्याला कॅपकट प्रो ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्याच्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला काय इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. इथं क्लिक केल्याच्यानंतर इथे 16 सेकंदाचा व्हिडिओ आहे अशा प्रकारे बीट्सचा. तर तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीच मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्या आणि आपलं चॅनल जॉईन व्हा. तर सिंपल याची एंडिंग कट करायची मित्रांनो. एंडिंग कट केल्याच्यानंतर हा अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे. तर सिंपल खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. कोणता? एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर सिंपल काय करायचं, समोर यायचं. इथं बघा एक नंबर आहे, जिथं एक नंबर आहे तिथं बीट आहे. आपलं सॉंगवरती क्लिक करायचं, बीट्सच्या ऑप्शनवरती यायचं. इथं येऊन याचं बीट ॲड करायचं आहे. सेकंड नंबरचे हे 3 बीट आहेत बघा, एकदम बीट सोपे आहेत मित्रांनो, बीट काही अवघड नाही आहेत. ओके, तर सिंपल आपले जितके काय बीट आहेत ते बीट आपण पटापट ॲड करून घेऊयात, म्हणजे आपल्याला व्हिडिओ करण्यास सोपं जाणार आहे. सिंपल. तर अशा प्रकारे आपले थोडेफारच बीट आहेत, जास्त काय नाही आहेत. तर इतके आपण बीट्स ॲड करून घेऊयात. तर सिंपल मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपले जितका बीट्स आहेत ते बीट्स ॲड केलेले आहेत. काय करायचं तुम्हाला सांगतो मी. सिंपल एक तुम्हाला कोणता पण 1 किंवा 2 तुम्ही फोटो ॲड करून घ्या. तर सिंपल मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी एक फोटो ॲड करून दाखवतो. तर एक फोटो तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारचा एक फोटो घेऊन दाखवतो तुम्हाला. हा माझा फ्रेंड आहे, तर याचा फोटो यूज करत आहे. अदरवाईज तुम्ही स्वतःसुद्धा फोटो यूज करू शकता. तर आता काय करायचं, आपल्याला फोटो स्प्लिट करायचा आहे. अगोदर सॉंगवरती क्लिक करायचं, नंतर आपला जो फोटो आहे फोटोवरती क्लिक करा. तर जितके काय आपले बीट आहेत ते बीट वाईज आपले फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर सिंपल स्प्लिट काय जास्त नाही मित्रांनो, त्यामुळे आपले पटापट फोटो आपण स्प्लिट करून घेऊयात. तर सिंपल कार्यक्रम आहे, इतका आपण फास्टपैकी उरकून घेऊयात. ओके, आता अशा प्रकारे आपण फोटो स्प्लिट केलेलेच आहेत मित्रांनो. ओके, तर आता अशा प्रकारे फोटो स्प्लिट केल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. इथं आता स्टार्टिंगला यायचं आहे. आता थोडंफार तुम्ही गाणं ऐकून घ्या. ऐकल्याच्या नंतर इथून पुढे तुम्ही बीट्स लावा. ओके, तर आपण बीट्सवरती जायचं आहे. आता हे बघा, थोडं आता ऐकून घ्यायचं. ओके,
काय इथे दोन आपले हे आहेत टेक्स्ट आहेत. काय म्हणते तो एडिटर नाव काय आहे ते कोणतं गाणं टाकायचं ते तो आहे इथून. ओके, कोणतं गाणं टाकायचं आणि काय हे काय म्हणतो लगेच साऊथचं विलन. सिंपल अशा प्रकारे 2 बीट्स ॲड करायचे. फक्त लक्ष देऊन ऐकून नंतर बीट ॲड करा म्हणजे तुम्हाला सुद्धा अडचण होणार नाही. हे बघा अशा प्रकारे कोणतं गाणं टाकायचंय? हे बघा. तर अशा प्रकारे घ्यायचं. ही काय म्हणतो साऊथचा विलन. ओके, तर अशा प्रकारे इथं 2 बीट ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता सिंपल काय करायचं ह्या बीट पशी यायचंय. थोडं समोर येऊन इथे एक आपलं स्प्लिट देतो वाटलंच तर इथे काय करा फोटोला स्प्लिट मारून घ्या. इथं ही बघा इथं एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू टेक्स्ट ॲड करून घ्या मित्रांनो. तर हा जो 1 नंबरचा बीट आहे तर इथे यायचं आपल्याला एक टेक्स्टवरती क्लिक करायचंय. तर आपण टेक्स्ट बघूयात ॲड करून घेऊयात लगेच. ही बघा इथं टेक्स्ट आहे. तर इथं काय करायचंय एडिटर नाव टाकायचंय अगोदर. तर ही बघा अशा प्रकारे एडिटर आणि अशा प्रकारे 2 डॉट द्यायचे आहेत आणि ते अशा प्रकारे ही करायचं आहे छोटा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे सिंपल काय म्हणतं एडिटर कोणतं गाणं टाकायचंय कोणतं गाणं टाकायचं. ओके, फॉन्टवरती या फॉन्ट चेंज करून घ्या. तर टेम्पलेट्सवरती येऊन इथं टेम्पलेट्स हा जो टेम्पलेट आहे कोणतं गाणं टाकायचंय? सेल टेम्पलेट आपण ॲड करून घेऊयात. अशा प्रकारे इथं वरती ॲड करून घेऊयात. सिंपल थोडं समोर यायचं. इथं काय करायचं इथे एक आपला जो टेक्स्ट आहे याला स्प्लिट मारायचं आहे. समोरचं टेक्स्ट कशी यायचं इथं काय करायचं मी नाव टाकायचं. काय करायचं हे सगळं कट करून घ्या वाटलं तर अगोदर कट करून घ्यायचं. मी टाकायचं परत अशा प्रकारे करून घ्यायचं आणि काय करायचं साऊथचा विलेन अशा प्रकारे हे टाकायचं आणि सेल परत त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं टेम्पलेटवरती. हे बघा अशा प्रकारे कोणतं गाणं टाकायचं थोडं अशा प्रकारे करून घ्या. समोर येऊन साऊथचा विलेन याची लेंथ कमी करायची. सिंपल. बाकी आपण टेक्स्ट जर ॲड केलेले आहेत तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. यांना ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन इफेक्ट वगैरे ॲड करायचे तर ते आपण ॲड करून घेऊयात. तर डायरेक्ट मेन व्हिडिओवरतीच आपण तुम्हाला दाखवतो या. ओके, तर आता सिंपल काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. बाकी सगळं आहे बरोबर आणि इथं एक बीट आहे आपला कट करून देतो. आता काय करायचं हा जो 1 नंबरचा फोटो आहे तर याला तर काय ॲनिमेशन नाही आहे पण याला आपण एक की फ्रेम ॲनिमेशन देऊयात. तर सिंपल स्टार्टिंगला एक की द्यायची मित्रांनो आणि एंडिंगला एक की द्यायची. बघा अशा प्रकारे सिंपल काय करायचं फोटोला स्टार्टिंग की पैसे यायचंय आणि इकडं असं लेफ्टला ढकलून द्यायचंय. फक्त लेफ्टला ढकलून द्यायचंय. बाकी अशा प्रकारे आपलं ॲनिमेशन तयार होऊन जाणार आहे. ओके, सिंपल काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला मी सांगतो. बाकी आता 2 नंबरचे फोटो पैसे यायचंय ॲनिमेशनवरती यायचं कॉम्बोवरती यायचंय. झूम 1 नावाचं ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. सिंपल तर समोरचे 2 फोटो आहेत 2 फोटो पैसे यायचे ॲनिमेशनवरती यायचे आणि इनवरती आपल्याला रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. तर हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे रॉक व्हर्टिकली पण या 2 फोटोला ॲड करायचं मित्रांनो. ओके, समोरचे फोटो पैसे यायचे परत कॉम्बोवरती यायचे कॉम्बोवरती ना इनवरतीच यायचे आणि तर स्टँडर्ड पझल नावाचा आहे बघा ॲनिमेशन स्टँडर्ड पझल नावाचं. तर हा ॲनिमेशन इथं ॲड करायचं. एक 9 सेकंदाचा फोटो आहे इथं बघा 8 सेकंदापाशी समोर इथं याचे 2 फोटोपाशी परत याला रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ॲड करायचा या 2 फोटोला. ओके, परत एक थोडा मोठा फोटो आहे परत याचं ॲनिमेशनवरती आता याचं इनवरती आणि इथं रॅपिड स्टॅकिंग 2 नावाचा इफेक्ट आहे रॅपिड स्टॅकिंग 2. तर हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. आता याच्यात एकदम जिथून आपलं मेन सॉन्ग सुरू होईल तिथे यायचं. ओके, ॲनिमेशनवरती यायचं कॉम्बोवरती यायचं एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन आहे. कोणता स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो परत आपल्याला काय करायचं आहे कॉम्बोवरती यायचं आहे वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आहे. कोणता वेव्ह अँड स्लाईड. तर हा ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे परत आपल्याला कॉम्बोवरती यायचं आहे डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन आहे डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके, तर हा ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे. परत त्याच्या समोरचे फोटो एकदम लास्टच्या फोटो कसे यायचं आहे परत कॉम्बोवरती यायचं आपल्याला. तर इथं एक फॉल बॉटम रिंग काय ते राईट फॉल बॉटम राईट नावाचं ॲनिमेशन आहे. तर हा ॲनिमेशन ॲड करायचा. कोणता फॉल बॉटम राईट. ओके, तर अशा प्रकारे लास्ट ह्याला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. सिंपल आता काय करूया आपण याला ॲनिमेशन ॲड केलेत फोटोला. आता आपण व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टकडे वळूयात. सिंपल काय करायचं 1 नंबरचे फोटो कसे यायचे आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचे ट्रेंडिंगवरती यायचे डायमंड झूम नावाचा इफेक्ट आहे डायमंड झूम नावाचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. या इफेक्टची लेंथ 1 नंबर जिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो
आता यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती. कुठे यायचं? बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. तर इथं एक 9 टाईल्स नावाचा इफेक्ट आहे, 9 टाईल्स. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. या फोटोची लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची आपल्या इफेक्टची. आता बाकी हे सगळे छोटे छोटे फोटो आहे ते फोटो सोडून द्यायचे. डायरेक्ट मोठ्या फोटोपाशी यायचं आहे. मोठ्या फोटोपाशी आल्याच्यानंतर परत आपल्याला ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. फ्लेम विंग्स 1 नावाचं इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा. कोणता? फ्लेम विंग्स 1. बाकी समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. इलेक्ट्रिक शॉक नावाचा ॲनिमेशन आहे, इफेक्ट आहे इलेक्ट्रिक शॉक नावाचा. तर हा इथं इफेक्ट ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. परत आपल्याला ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. हिल फायर नावाचं एक ॲनिमेशन इफेक्ट आहे, हिल फायर नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. अँगल विंग्स नावाचा इफेक्ट आहे. कोणता? अँगल विंग्स नावाचा. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. काय करायचं आता तुम्हाला सांगतो मी. आता परत बॉडी इफेक्ट आता स्टार्टिंगपाशी यायचं 10 सेकंदापाशी. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, शेक नावाचा. तर शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ओके मित्रांनो. आणि या इफेक्टची लेंथ एकदम लास्टपर्यंत ठेवायची आहे. शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचं, इफेक्टची लेंथ लास्टपर्यंत ठेवायची आहे. आणि ॲडजस्टवरती यायचं. बाकी स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. मी माझ्या अकॉर्डिंग सेट केलेली आहे. बाकी स्पीड आणि इंटेन्सिटी बाकी तुमच्या मनावर काय ठेवायचं ठेवा, कमी किंवा जास्त. इथून तुम्ही स्पीड आणि इंटेन्सिटी दोन्ही सुद्धा कंट्रोल करू शकता. ओके. आता काय करायचं आहे? आता यायचं परत व्हिडिओ इफेक्टवरती आणि ट्रेंडिंगवरती आपले इफेक्ट बघायला मिळणार आहे. फ्लॅशिंग शॅड्स नावाचा. कोणता? फ्लॅशिंग शॅड्स नावाचा हा अशा प्रकारे इफेक्ट आहे. आणि हा तुम्हाला ट्रेंडिंगवरतीच बघायला मिळणार आहे. तर इफेक्ट सिम्पली ॲड करायचा आहे. आणि इफेक्टची लेंथ काय करायची आहे? एकदम फोटोच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. फोटोच्या एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. बाकी ॲडजस्ट करायचा काही विषय नाही, फक्त इथे स्पीडच आहे ॲडजस्ट करायची. तुम्हाला सुद्धा काय स्पीड वगैरे ॲडजस्ट करायची असेल तर तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करा, कमी अदरवाईज जास्त. ओके. सिम्पल अशा प्रकारे आपले इफेक्ट आपण आहेत ते इफेक्ट ॲड केलेले आहेत. ओके. तर आता आपण ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊयात मित्रांनो. सिम्पल अशा प्रकारे जो व्हाईट बॉक्स आहे तो व्हाईट बॉक्स पाशी यायचं आहे. सिम्पल यावरती क्लिक करायचं आहे. आता काय करायचं आहे? वाटतं ते लाईटवरती या. लाईटवरती तुम्हाला एक ब्लेंच किंवा एक फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे. ब्लेंच किंवा फ्लॅश कोणता पण एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर माझ्या मते ब्लेंचचं ॲड करा. सिम्पल ब्लेंच नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. आणि लेंथ काय करायची? 0.1 सेकंड ठेवायची आहे. सिम्पल इथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे मित्रांनो. कुठं? अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो ट्रान्झॅक्शन आहे तो सगळ्या कट्सला म्हणजे सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. ते पण एका क्लिकमध्ये. ओके. म्हणजे आपल्याला परत चेक करायची गरज नाही. तर मित्रांनो बाकी आपण इफेक्ट, ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन हे तिन्ही पण आपण ॲड केलेले आहेत. ते पण एका मिनिटामध्ये. व्हिडिओ 10 मिनिटात झाल्या पण 1 मिनिटात आपण ॲड केलेत. ओके. बाकी राहू दे, काही विषय नाही. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. व्हिडिओला सर्वांनी लाईक केलीच असं मला असं वाटतंय. आणि जर विसरला असेल तर नक्की करा. तर सिम्पल मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे एकदम जबरदस्तरित्या आणि एकदम ट्रेंडिंगरित्या बनवून रेडी होणार आहे. सिम्पल काय करायचं? वर एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके. सिम्पल व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग खतरनाक मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन एका एकदम खतरनाक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.